उडान साहेब आलेत का? उडान सर. हो आलेत सर, आलेत आलेत. सर सर मी 1:45 आलो. सर सॉरी उल्हासराव, मला म्हणजे इथून जॉईनच होता येत नव्हतं. मी मॅडमलाही फोन करून बोललो होतो. नाही सांगितलं त्यांनी काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे म्हणून. हा पहिल्यांदाच झाला असा इतक्या. नाही सॉरी. Okay, now we start right now. सर रेकॉर्डिंगचं बटन चालू. भागिनी Actually no recording here. नाईकवाडे सर नमस्कार. प्लीज स्टार्ट. सर नाईक सर, थँक्स फॉर जॉईनिंग विथ मी. आणि भागिले सर, मला टेक्निकल अडचण आली तर नाईकवाडे सर हे करतील. हा Okay. शेवटी. येस. Okay sir. Shall we start now sir? Yes. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ श्री मुक्तानंद कॉलेज 2020-2021 and Chhatrapati Shahu Arts, Commerce, Science Education organize today one day online lecture on the occasion of birth anniversary of Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri. Along with, we are also arranged death anniversary program of Muktanand Swami. For this program, I heartily welcome to all of honorable guest speaker and I welcome Dr. Yaman Sarnaik sir. Lakshman Rao Manal Sahib, Management Committee. I heartily welcome Dr. S.D. Nayikwade sir, Arts, Commerce, Science College, Lasur Station. I welcome Dr. Ullas Udan sir, Gandhi thinker, well known in all over Maharashtra, and today's program. I welcome Dr. Vice Principal Sri Muktanand College, Dr. B.T. Pawar sir, Vice Principal Sri Muktanand College, Dr. Vishal Sabne sir, Vice Principal Sri Muktanand College, Dr. Vilas Aire sir, Vice Principal Chhatrapati Shahu Arts, Commerce, Science College, Lasur Station. I also welcome Dr. Hariram Satpute sir, Supervisor Sri Muktanand College. I welcome Dr. V.B. Jadhav sir, IQAC Coordinator Sri Muktanand College. I welcome Dr. D.T. Holkar sir, IQAC Coordinator Chhatrapati Shahu College, Lasur Station. I also welcome all professors of Sri Muktanand College and Chhatrapati Shahu Arts, Commerce, Science College, Lasur Station, and each every participant are welcome on the behalf of our college and organizing committee. Now, I kindly request Dr. Vaishali Bagul ma'am for the introduction of this today's program. ओके, थँक्यू सर. सर आवाज येतोय माझा? हो येतोय मॅडम. सर्वप्रथम सर्व उपस्थितांना, मान्यवरांना माझा नमस्कार. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचं श्री मुक्तानंद महाविद्यालय आणि छत्रपती शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सेशन यांच्या आज आपण एक दिवसीय ऑनलाईन व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ऑनलाईन व्याख्यानाचा व्याख्यान आयोजित करण्याच्या पाठीमागचं आज म्हणजेच जी महाविद्यालयातील दिनविशेष समिती या समितीच्याही अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या माध्यमातून सर्वप्रथम ज्यांना आपण विनम्र अभिवादन करणार आहोत, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, त्याचबरोबर मुक्तानंद स्वामी यांची या ठिकाणी पुण्यतिथी या निमित्ताने सर्वप्रथम या ठिकाणी यांना मी विनम्र असं अभिवादन करते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर M.N. सरनाईक सर,
त्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये लासूर स्टेशन येथील प्राचार्य आदरणीय डॉक्टर SD नाईकवाडे सर, आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी व्याख्यानासाठी उपस्थित राहिलेले आदरणीय डॉक्टर उल्हास उढाण सर, महाविद्यालयाचे प्राचार्य BT पवार सर, विशाल साबणे सर, पर्यवेक्षक सातपुते सर, त्याचबरोबर IQC कोऑर्डिनेटर डॉक्टर विवेकानंद जाधव सर, लासूर स्टेशन महाविद्यालयाचे उपप्राचार्य या ठिकाणी डॉक्टर विलास आहिरे सर, IQC कोऑर्डिनेटर डॉक्टर DT होटकर सर, त्याचबरोबर या दिनविशेष समितीचे चेअरमन डॉक्टर फुलारी सर, डॉक्टर वागे मॅडम, डॉक्टर भागिले सर, डॉक्टर PM जाधव सर, शिरीष दुग्गंबार सर, किरण शिंदे सर, या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या लासूर स्टेशन महाविद्यालयातील आणि गंगापूर महाविद्यालयातील उपस्थित सर्व या ठिकाणी अतिथी मान्यवर, आपल्याला माहितच आहे आज आपण या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री आणि त्याचबरोबर ज्यांच्या पावन स्पर्शाने आमच्या मुक्तानंद महाविद्यालयाची भूमी ही पवित्र झालेली आहे, अशा मुक्तानंद स्वामींची पुण्यतिथी आज आहे. सत्य, अहिंसा, विश्वबंधुत्व अशा उच्च मानवी मूल्यांचा आजीवन पुरस्कार करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार आजही आम्हाला समाजासाठी प्रेरणादायी आहे. 2 ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती तर संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर साधेपणा, नम्रता, शालीनता, कर्तव्यनिष्ठा याचं मूर्तिमंत प्रतीक जय जवान जय किसानचा नारा देऊन देशाला सक्षम करणारे निर्धारी आणि करारी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती आणि त्याचबरोबर आता सांगितल्याप्रमाणे आज जी 2 ऑक्टोबर मुक्तानंद स्वामी यांची पुण्यतिथी. जन्मानं त्यांचं नाव कृष्णराय, पण एक योग गुरु, सिद्ध योगाचे संस्थापक, भगवान नित्यानंदांचे शिष्य. त्यांनी कुंडलिनी शक्ती, वेदांत आणि काश्मीर शैववाद या विषयावरती पुस्तकं लिहिलेले आहेत. प्ले ऑफ कॉन्फिडेशन्स हा एक आध्यात्मिक आत्मचरित्रही त्यांचं आहे. या महामानवांना पुन्हा एकदा मी विनम्र असं अभिवादन करते. या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी आलेले आदरणीय डॉक्टर उडाण सर यांचंही महाविद्यालयाच्या वतीनं मी मनपूर्वक असं स्वागत करते आणि उल्हास उढाण सरांना या ठिकाणी त्यांचा जो विषय जो आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी या विषयावरती सर आपल्याला व्याख्यान देणार आहेत, ऑनलाईन व्याख्यान देणार आहेत. पुन्हा एकदा या दोनही महाविद्यालयाच्या वतीनं मी उपस्थितांचं, मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद. Thank you, ma'am, for your briefly introducing the today's program. Now, I request heartily to the principal of our college, Dr. Madhusudan Sadnik sir, to accept the chairmanship of this program, and also I request to the Dr. SD Naikwade sir to accept the inaugurator for the program of the present program. And also I request to Dr. Ullas Udan sir accept as a speaker for the present program. Without delay, I kindly request Dr. SD Naikwade sir to express his inaugurative words for the present program and declare that the program and also we can say one day online lecture program is inaugurated. Dr. S. Naikwade sir, Principal, Chhatrapati Shahu Arts Commerce Science College, Lasur Station. Honorable scholar, dignitaries who are present online for today's lecture, which has been organized by MSP Mandals, Muktanand College, Gangapur, and who have wholeheartedly
incorporated our college and tie up with this program today. For that purpose, at the outset, I express my sincere thanks to Mr. Dr. M.M. Sarnaik, Principal of Muktanand College. Sir, your college has been established in the year 1971, and your college is going to celebrate Golden Jubilee year. And taking an opportunity of the birth anniversary, which is going to be celebrated in India as well as in whole world, as Rashtrapita Mahatma Gandhi's birth anniversary, as well as the second Prime Minister of India, Lal Bahadur Shastri, and the person who have survived in the Taluka Gangapur and done some social work, who has written lot of books on Vedanta, etc., whose death anniversary is also today going to be celebrated, Muktananda Swami. For today's function, Honorable Chairperson Sarnaik Sir, Honorable Speaker Dr. Udan Sir, who is a great Maharashtrian Gandhian thinker, all Vice Principals of Gangapur College, Dr. Vaishali Baul Madam, B.T. Pawar Sir, Vishal Sabne Sir, as well as the Supervisor of Junior Stream, Hariram Satpute, V.V. Zado, Coordinator of Muktanand College, and Honorable Vice Principal of my college, Vilas Ahire, and IQSU Coordinator, Dr. Holkar, and the Special Day Celebration Committee of Muktanand College, all members and all participants who have joined today for this online lecture. Friends, I will not take your much time. At the outset, I hereby declare that the birth anniversary of Rashtrapita Mahatma Gandhi, Lal Bahadur Shastri, and death anniversary of Muktanand Swami, a one-day special lecture have been organized on this occasion, and that function or that lecture is highly appreciated and inaugurated at the outset, I declare now. Then, in addition to this, being inaugurator, I wish to express some views in connection with Mahatma Gandhi. We are that Mahatma Gandhi is a very great personality who is known in whole world, and we all of us know that he has followed his various types of andolana by the use of ahimsa and truth, and on these two aspects or concepts he succeeded in his life. And people think that he is a political leader, but actually Mahatma Gandhi was not a political leader, but he is giving the various types of solutions to this society, to our nation, how to take care while handling any type of issue. And he has also very given, one may say that he was against the industrialist, and whatsoever work we have to do, that should be done by the use of that equipment, and whatsoever the pleasure is there, that should be realized by the persons who are working on that particular instrument. In addition to this, today also the birth anniversary of Lal Bahadur Shastri is there, who has given a slogan that Jai Jawan, Jai Kisan, and because of this slogan, whole nation as well as in the people in the world have been accepted his slogan, and he was a very simple person, and because of simple living, high thinking, he has conquered the minds of various peoples.
In addition to this, taking into account the life history of Mahatma Gandhi, in our B district, one family, that is Bargaje, who have opened an infant India at Pali in Bid Taluka, and who have taken the care of the HIV childs, and he succeeded in that. And from today onwards, he has taken an view and started to go from city to village, and he is going to visit 100 villages, and he is going to develop the youngsters in rural areas. In addition to this, Muktanand Swami, who has written various types of books and who has very great impression in not only in Gangapur or in Aurangabad district, but in whole Maharashtra. And while announcing that the today's lecture, online lecture, is inaugurated, with these few words, I conclude my inauguration. Thanks one and all. Thank you, sir, for inaugurating this program and expressing your thoughts and opinion about the great personality like Mahatma Gandhi, which considered Rashtrapita for our nation, and former Prime Minister of India, Lal Bahadur Shastri, and Muktanand Swami. You have mentioned some unknown things to us. We are happy we become known for these things and thought. So today, I kindly request now to Dr. Vilas Ahire sir, Vice Principal, Chhatrapati Shahu Arts Commerce Science College, Lasur Station, for the introduction of today's speaker, Honorable Dr. Ullas Udan sir's introduction briefly. Dr. Vilas Ahire sir, for the introduction of the speaker of today. Sir, Dr. Vilas Ahire sir. हा सर, आवाज येतोय? येतोय आवाज. You start. Yes, Okay, you can start. ओके, थँक्यू सर. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व श्री मुक्तानंद स्वामी या विभूतींना विनम्र अभिवादन करतो. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर व छत्रपती शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लासूर स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. या व्याख्यानासाठी डॉक्टर उल्हास उडान सर हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणार आहे. डॉक्टर उल्हास उडान सर हे आपल्याला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून लाभले आहे. सर आपल्याला सर्वांना परिचित आहे, परंतु कार्यक्रमाचा एक औपचारिक भाग म्हणून त्यांचा परिचय देणे हे या ठिकाणी माझं कर्तव्य आहे. सरांचा थोडक्यात परिचय मी समोर ठेवतो. सरांचं शिक्षण MA PhD असून त्यांनी महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यावर राज्यशास्त्र या विषयामध्ये PhD पदवी संपादन केलेली आहे. सर विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी चळवळीशी निगडीत आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक विद्यार्थी आंदोलनं उभी केलेली आहेत. त्याचबरोबर सर मागच्या 28 वर्षापासून त्यांचं सामाजिक व शैक्षणिक समस्या सोडविण्यामध्ये सक्रिय सहभाग राहिलेला आहे. सरांचं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्स तसेच मासिके, वृत्तपत्रे यामध्ये संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झालेले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचा आशय नावाचा ग्रंथ सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण लिहिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य म्हणून सरांनी विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिल तसेच प्रशासनामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. अशा विविध सामाजिक शैक्षणिक कार्यासाठी सरांना विविध
पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे, सह्याद्रीच्या रूपानं शिक्षणाचं बीज पेरणारे, युवकांचं प्रेरणास्थान अभ्यासक आज आपल्याला प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले आहे. सरांचा हा अतिशय अल्पसा असा परिचय आहे. खरा परिचय तर त्यांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या वक्तृत्वामधून आपल्याला होणार आहे. म्हणून हा छोटासा एक परिचय देऊन थांबतो. धन्यवाद. Thank you, sir. Thank you for introducing our today's program's speaker, Honorable Dr. Ullas Budan, sir, in a very exact way. His name is really so popular, and as a speaker, as an orator, he is also well known in all over Maharashtra. You rightly said that he is also well known for the struggler, for the struggle student, simply we can call. So that's why his name is so popular. He is the personality. He is also himself so popular among the youths. So without delay, now I would like to invite him, Honorable Dr. Ullas Budan, sir, to deliver his speech on his subject, Rashtrapita Mahatma Gandhi. सर्व गुरुजनांना नमस्कार. सुरुवातीला श्री राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्तानं आणि मुक्तानंद स्वामी यांच्या पुण्यतिथी निमित्तानं या तिन्ही महान व्यक्तिमत्वाला मी विनम्र अभिवादन करतो. आणि या तीन महान व्यक्तिमत्वाच्या, म्हणजे दोन व्यक्तिमत्वाच्या जयंती निमित्तानं आणि एका व्यक्तिमत्वाच्या पुण्यतिथी निमित्तानं तुम्ही मला आपल्या सर्वांसोबत संवाद साधण्यासाठी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी पहिलाच आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दुपारचे 2:30-2:45 झालेले आहेत आणि एक 30 मिनिटं मला आपल्यासोबत संवाद करायचा आहे. माझा परिचय देताना आणि प्रस्तावित करताना माझ्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची विशेषणं लावून उल्लेख झाला, पण मी नम्रपणे सांगतो, मी एक साधा सामान्य कार्यकर्ता म्हणून या विभागामध्ये काम करतो. मी जेव्हा आपल्या कार्यक्रमाची पत्रिका बघितली तेव्हा डॉक्टर M.M. सरनाईक हे नाव वाचलं मी आणि थोडा गोंधळात पडलो. गोंधळात याच्यासाठी पडलो की सरनाईक सर हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहे. त्यांच्या मित्र परिवारामध्ये ते राजा सरनाईक म्हणून प्रसिद्ध आहेत. ऑन रेकॉर्ड वरती ते मधुसूदन सरनाईक म्हणून आहेत आणि आता कार्यक्रम पत्रिकेमध्ये डॉक्टर M.M. सरनाईक म्हणून आहे. मला याच्या संदर्भामधला एक किस्सा आठवतो, तो मी सांगून आपण पुढे जाऊया. एका कार्यक्रमाला प्राध्यापक प्रमोद शिंदे सरांना निमंत्रित केलं होतं आणि प्रमोद शिंदे सर कार्यक्रमाच्या स्थळी आल्यानंतर त्या निवेदकाने असं सांगितलं, मी आपली सर्वांची माफी मागतो, कारण आपल्या कार्यक्रमाला प्राध्यापक प्रमोद शिंदे सर येणार होते, परंतु ते न येता फकीर मुंजाजी शिंदे आलेले आहेत आणि एकच हत्या त्या ठिकाणी निर्माण झाला. तसं डॉक्टर M.M. सरनाईक सरांचं मी हे शॉर्ट नाव वाचल्यानंतर मी थोडा आश्चर्यचकित झालो, कारण मी सरांना मधुसूदन सरनाईक म्हणून ओळखतो. असो, मुक्तानंद महाविद्यालयाचे प्राचार्य, माझे मार्गदर्शक, स्नेही मित्र आदरणीय सरनाईक सर, छत्रपती शाहू कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लातूर स्टेशनचे
आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर एस.डी. नाईकवाडे सर. नाईकवाडे सर, तुमचं मनोगत ऐकताना मला पंतप्रधान चंद्रशेखर यांची आठवण येत होती. कारण पंतप्रधान चंद्रशेखरांचा बोलण्याचा टोन आणि तुमचा बोलण्याचा टोन मला जरा सारखा वाटत होता. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आदरणीय उपप्राचार्य डॉक्टर वैशाली बागुल मॅडम, डॉक्टर बी.टी. पवार सर, प्राध्यापक विशाल साबणे सर, प्राध्यापक विलास आहिरे सर, डॉक्टर हरिराम सातपुते सर, व्ही.डी. जाधव सर, बी.पी. होकर सर आणि संयोजन समितीचे डॉक्टर पी.एस. फुलारे, डॉक्टर सविता वावगे मॅडम, डॉक्टर पुंडलिक कोलते सर, डॉक्टर नामदेव भागिले सर, डॉक्टर पी.एम. जाधव सर, डॉक्टर शिरीष दुग्गमवार सर आणि श्री किरण संधे आणि सर्व तुमचे सहकारी मित्र आणि या संवाद मालेमध्ये उपस्थित असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि मी याच्यामध्ये उपस्थित असलेले अनेक जणांना ओळखतो. त्या सर्व मित्रांबद्दल मी सुरुवातीला कृतज्ञता व्यक्त करतो आणि दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही एका महत्वाच्या कार्यक्रमात असताना मला आपल्यासोबत संवाद साधण्याची संधी दिलेली आहे. पत्रिकेमध्ये महात्मा गांधी थिंकर म्हणून माझ्या नावापुढे आपण लिहिलेलं आहे. परंतु जेव्हा महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला बोलायचं आहे तेव्हा खरं ते सांगितलं पाहिजे. कारण मी काही महात्मा गांधी विचारांचा थिंकर नाही आहे. मी एक साधा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे आणि काही वर्षापासून म्हणजे शाळेमध्ये असताना महात्मा गांधीबद्दल एक पहिली घोषणा ऐकली होती की 1 रुपया चांदी का देश हमारे गांधी का. इथून गांधीबद्दलची जी माहितीची सुरुवात झाली ती आता आज जे काही मी प्रतिपादन करणार आहे तिथपर्यंत हा गांधी विचाराचा अभ्यासाचा प्रवास चालू आहे आणि पुढे पण तो आपल्याला चालू ठेवायचा. मी माझं जे काही प्रतिपादन करणार आहे तर ते एक साधारणतः 4-5 मुद्दे समोर ठेवून आपण त्याचं विश्लेषण करणार आहोत. मला व्याख्यानापेक्षाही किंवा भाषण देण्यापेक्षाही असा मुक्त संवाद नेहमीच आवडतो आणि सरळ साध्या सोप्या शब्दामध्ये गांधीजी मला कळलेले आहेत, आपल्याला कळलेले आहेत ते सांगण्याचा माझा एक छोटासा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. कारण गांधीजी समजून घ्यायला जेवढे सोपे आहेत तेवढे प्रत्यक्ष कृतीमध्ये आणायला मात्र खूप अवघड आहे. कारण महात्मा गांधींचं जे व्यक्तिमत्व आहे ते एक असं अद्भुत असं व्यक्तिमत्व आहे, आपलातून असं व्यक्तिमत्व आहे. सुरुवातीच्या इनॉग्रल स्पीच मध्ये आदरणीय नाईकवाडे सरांनी त्यांची अहिंसा आणि कृष या अनुषंगानं त्यांनी प्रतिपादन केलं आणि प्रस्तावित करताना बागुल मॅडमनी त्यांच्या जीवन मूल्याचा उल्लेख केला. मला वाटतं ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी गांधीजींच्या जीवनाबद्दल त्यांच्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत अशा महत्वाच्या आहेत. कारण महात्मा गांधींचा उल्लेख पण आमचे सूत्रसंचालन करणाऱ्या मित्रांनी केला आहे की बाबा सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग. खरोखर आहे ती गोष्ट. महात्मा या शब्दाच्या मला फार वेदना होतात असं स्वतःच महात्मा गांधी सांगत असतात. यावरून अलीकडच्या काळाचा मी आता ह्या विषयाची मांडणी करत असताना महात्मा गांधींचे विचार आणि आजची प्रेझेंट परिस्थिती याला थोडं रिलेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटी आपल्याला गांधीजी समजावून घ्यायचे आहेत, समजावून सांगायचे आहेत आणि जेवढे शक्य आहेत तेवढे व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांचा अंमल पण त्यांच्या विचाराचा आपल्याला करायचा प्रयत्न करायचा आहे. तर महात्मा गांधींना ही जी पदवी दिल्यानंतर त्यांनी स्वतःच सांगितलं की ह्या पदवीने मला फार वेदना झालेल्या आहे. पुढं गांधीजी सांगतात की मी संत पण नाहीये, मी एक केवळ सत्य शोधक असा व्यक्ती आहे. अलीकडच्या काळामध्ये असामान्य माणूस होण्यासाठी आपल्या सर्वांची धडपड चाललेली आहे. परंतु गांधीजी स्वतःला सामान्य व्यक्तीच मानत असतात. गांधीजी
अतिशय प्रामाणिकपणे, आता आपण सगळे शिक्षण क्षेत्रातली मंडळी आहोत, सगळे प्रोफेसर आहेत, डॉक्टर आहेत, आमचे विद्यार्थी पण चांगले अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. त्यामुळं मी गांधीजी काही नवीन सांगतोय अशातला काही भाग नाहीये, परंतु मी थोडा माझ्या पद्धतीने गांधीजींना आपल्यासमोर उभा करायचा प्रयत्न करतो. गांधीजी म्हणतात किंवा मी चुका करतो, पण त्या ठरवून करत नाही, जाणीवपूर्वक करत नाही, त्या माझ्याकडनं होतात. आणि झालेल्या चुका मी निसंकोचपणे त्याची कबुली पण देतो. गांधीजी पुढे असंही म्हणतात की मी कोणताही नवीन सिद्धांत मांडलेला नाही, जुन्या सिद्धांतांना नव्या पद्धतीने मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हे जे विचार गांधीजी आपल्याला सांगत आहे, यावरून एक गोष्ट अधोरेखित होते की हा माणूस स्वतःला किती लहान समजत होता किंवा लहान समजतो, आणि कदाचित म्हणूनच ते महान झालेले असावेत असं मला वाटतं. सत्य आणि अहिंसेच्या धोरणापेक्षा माझं कुठलंही वेगळं धोरण नाही. जे आता नाईपडे सरांच्या स्पीचमध्ये हे अंडरलाईन झालं की सत्य आणि अहिंसा या विषयावरच जर आपल्याला बोलायचं म्हटलं तर आपल्याला वर्षानुवर्ष दिवसेंदिवस लागू शकतात. एवढी ह्या दोन शब्दामध्ये ताकद आहे. सत्य काय आहे, अहिंसा काय आहे, या दोन शब्दाची ताकद जगाला महात्मा गांधींनी त्यांच्या वेगवेगळ्या कृतीमधनं दाखवून दिलेली. अलीकडे आपण बघतो की सर्व माणसांची, तुमची माझी, सर्वसाधारणपणे समाजामध्ये वावरत असणारी जी माणसं आहेत, आपल्या सगळ्यांची धडपड कशासाठी चालू आहे, तर आम्हाला कुठंतरी विशेषाधिकार पाहिजे, आम्हाला कुठंतरी एखाद्याशाही पाहिजे. परंतु विशेषाधिकारासाठी झगडणारी आपली पिढी, एकाधिकारसाठी झगडणारी आपली पिढी, गांधीजींना मात्र या दोन्ही गोष्टीचा घृणा असायची. त्यांचं म्हणणं असं आहे की जिथं सामान्य माणूस सहभागी होऊ शकत नाही ते माझ्याकरता त्याज्य आहे. म्हणजे आपण छोटे छोटे हे गांधीजींचे जे काही विधान आहेत, गांधीजींचे जे काही विचार आहेत, त्या छोट्या छोट्या विचाराचं जर आपण चिंतन मनन केलं तर ते वाचताना, समजून घेताना, ऐकताना, बघताना, पाहताना आपल्याला खूप साधे वाटतात. पण जेव्हा आपण त्याच्या खोलामध्ये जाऊन विचार करतो, जेव्हा आपण त्यांच्या विधानाचं चिंतन करतो, तेव्हा मात्र गांधीजी आपल्याला एक वेगळं रसायन वाटू लागतं. आज आपण बघतोय की समाजामध्ये वेगवेगळे घटक आहेत. त्या घटकांना आपण कशा पद्धतीने वागणूक देतो. आता आपण ज्या क्षेत्रात काम करतो ते शिक्षण क्षेत्र जर आपण बघितलं, आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो राजकारण बघितलं, आणखी इतर क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी सामाजिक कार्यकर्ते आहेत, वैद्यकीय क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, आपण सर्व क्षेत्र जर बघितले तर आपल्या एक गोष्ट अशी लक्षात येते की या क्षेत्रामध्ये दैनंदिन जीवनामध्ये वागत असताना आपण आपल्या सहकाऱ्यांना कशा पद्धतीची वागणूक देतो, आपण त्यांना कशा पद्धतीची ट्रीटमेंट देतो, आपण त्यांना किती गांभीर्यानं ऐकतो, आपण त्यांच्या प्रश्नाकडे किती गांभीर्यानं बघतो, किंवा आपण त्यांच्या प्रश्नामध्ये किती उत्साहाने आणि एक कर्तव्य भावनेपोटी त्यांना मदत करायची म्हणून पुढे येतो. याचं जर विश्लेषण समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने केलं तर मला वाटतं माझ्यासह सर्वांचं उत्तर हे आहे की आपण गांधीजीपासून फार दूर आहोत, गांधीजीच्या विचारापासून आपण फार दूर आहोत. आणि म्हणून इथं मला गांधी फार महत्वाचे वाटतात. गांधींचा विचार या ठिकाणी मला फार महत्वाचा वाटतो. समाजामधला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. म्हणजे गांधीजींनी असा त्यांच्या जीवनामध्ये असा एकही विषय सोडलेला नाही की ज्याला स्पर्श केलेला नाही. आता सगळ्या विषयाला स्पर्श करणं इथं आपल्याला वेळेअभावी शक्य नाही, परंतु समाजातला एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणून त्या स्त्रीकडे आपण बघतो. त्या स्त्री समाजाविषयी महात्मा गांधींचे काय विचार होते. महात्मा गांधींचं अतिशय स्पष्ट असं मत होतं की बाबा स्त्रीकडे तुम्ही एक मित्र म्हणून, एक सखा म्हणून पहा, परंतु पुरुषसत्ताक समाज व्यवस्था कायमपणे स्त्रीकडं एक स्वामी म्हणून बघत आलेली आहे. आणि गांधीजींचं नेमकं इथंच हे म्हणणं आहे की बाबा तुम्ही ही स्वामित्वाची जी तुमच्यामध्ये भावना आहे
ती भावना तुम्ही दूर केली पाहिजे. स्त्री जातीला योग्य तो मान सन्मान आणि तिच्या कार्याला संधी किंवा ज्याला आपण संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. हे जे गांधीजींचं मत होतं किंवा गांधीजींचा जो विचार होता, या विचाराचा जर आजच्या काळामध्ये आपण विचार केला तर देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रियांच्या अनुषंगाने घडणारी घटना असतील, वेगवेगळे शासकीय कार्यालय असतील, वेगवेगळे शैक्षणिक कार्यालय असतील, राजकारण असेल, समाज असं कुठलंही क्षेत्र असे असेल तिथं आजच्या काळामध्ये स्त्री ही मोठ्या प्रमाणामध्ये असुरक्षित झालेली आहे. आणि मग अशा सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला या गांधी विचाराकडे जाणं हे क्रमप्राप्त ठरतं. गांधीजींचा विचार खऱ्या अर्थानं समजून घेणं हे क्रमप्राप्त ठरतं. गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचे जर आपण काही विशेष बघितले तर त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येईल की महात्मा गांधी एक असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कायदेशीर आणि घटनात्मक सत्ता नव्हती. म्हणजे ज्या व्यक्तीकडे कुठल्याही प्रकारची कायदेशीर आणि घटनात्मक सत्ता किंवा सत्तेची पद नसताना सुद्धा हा मानव, हे व्यक्तिमत्व, हा कर्तृत्ववान पुरुष सबंध जगभर आपला प्रभाव पाडू शकला आणि जगाला प्रेरणा देऊ शकला. आणि म्हणून मला वाटतं हे महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळं असं विशेष आहे. जगात असा एकही देश नाही की जिथं महात्मा गांधींचं नाव नाहीये, किंवा जगात असा एकही देश नाहीये की जिथं महात्मा गांधींच्या बद्दल विचार केला जातो. जेव्हा महात्मा गांधींची हत्या झाली आणि त्यानंतर जी शोक सभा झाली, त्या शोक सभेमध्ये जगभरातून जवळपास 3500 वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांचे, नामांकित लोकांचे त्या ठिकाणी शोक संदेश आलेले होते. ही गोष्ट ही सिद्ध करते की हा माणूस जगाच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये त्यांच्या केवळ सत्य आणि अहिंसा या तत्वामुळं आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही भूमिका घेतल्या त्या भूमिकेमुळे गांधीजी त्या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला दिसतात. गांधीजींचं दुसरं एक विशेष मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गांधीजींचं त्यांचं जे काही ते चिंतन करायचे, तुम्ही आम्ही चिंतन करतो, आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं वाचतो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन करतो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे विचार सांगतो, वेगवेगळे विचार ऐकतो. परंतु मला असं वाटतं माझ्यासह की आपण ज्या पद्धतीने या सर्व विषयावरती चिंतन करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, ते आपण करत नाही. आणि सगळ्यात मोठी अडचण तीच आहे. परंतु गांधीजींचं याचं उलट होतं. गांधीजी हे अतिशय सर्वसामान्य विद्यार्थी होते. गांधीजींनी स्वतःच त्यांच्या आत्मचरित्रामध्ये सांगितलेलं आहे किंवा माझी शाळेमधली प्रगती फार काही डिस्टिंक्शनची नव्हती आणि मी त्यासाठी कामं करत नव्हतो. माझं वाचन फार कमी होतं, परंतु मी जे काही वाचायचो त्याचं मात्र मी चिंतन फार करायचो. मला वाटतं गांधीजींचं हे आणखी दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच तुम्ही बघा, आपण बघतो किंवा गांधीजींनी छोट्या छोट्या विचाराला फार महत्व दिलं, पण गांधीजींनी त्या छोट्या छोट्या विचाराला महत्व दिलं. साध्या विचाराला त्यांनी महत्व दिल्यामुळं त्याच विचाराला किंवा त्यांनी मांडलेल्या भूमिकेला पुढं महानपण प्राप्त झालं. म्हणजे अगदी महात्मा गांधींचं जीवन जर आपण बघितलं तर ते प्रयोगशील जीवन आहे. महात्मा गांधीजींनी कुठलाही थेरॉटिकल सिद्धांत जगाला दिलेला नाही. महात्मा गांधींनी जे काही दिलं ते अगोदर करून बघितलं. महात्मा गांधीला जे काही वाटायचं आहे तर ते स्वतः प्रयोग अगोदर ते त्यांच्या स्वतःच्या जीवनावरती करायचे. म्हणूनच महात्मा गांधीचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, तुमच्या समोर कुठलाही प्रश्न आला किंवा काही आला तर गांधीजी एवढंच म्हणायचे, करके देखो. म्हणजे बघा किती साधा सोपा शब्द आहे, करके देखो. तसं गांधीजींनी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती ती स्वतः स्व अनुभवातून केली आणि ती जगाला सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच ते म्हणतात माझे जीवन हाच माझा संदेश आहे. महात्मा गांधींनी अहिंसा
आणि सत्य याचा पुरस्कार केला. परंतु त्यांनी सबंध जगाला काही जे शस्त्र आणि शास्त्र पण दिले. त्याच्यामध्ये असहकाराचं आंदोलन असेल, सत्याग्रह असेल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की ह्या सगळ्या गोष्टी गांधीजींनी त्यांच्या त्यांच्या अं, अं, पद्धतीने त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे. महात्मा गांधींच्या विचाराबाबत जगभरामध्ये किंवा आपल्या देशामध्ये काही मतभेद निश्चित होऊ शकतात, परंतु बागुल मॅडमनी त्यांच्या प्रस्ताविकामध्ये जो उल्लेख केला त्यांचे जीवन मूल्य, महात्मा गांधींच्या काही विचाराबाबतीमध्ये तुमचे माझे किंवा अनेकांचे मतभेद होऊ शकतात, परंतु त्यांच्या जीवन मूल्याबाबतीमध्ये कसल्या प्रकारचा मतभेद होऊ शकत नाही. आणि मला वाटतं महात्मा गांधींची खरी शक्ती, महात्मा गांधींची खरी ताकद जर कशात असेल तर ती त्यांच्या जीवन मूल्यामध्ये आहे, त्यांच्या ट्रुथमध्ये आहे, त्यांच्या सत्यामध्ये. म्हणजे एक साधा अतिशय आणि काय म्हणता येईल आपल्याला, त्याला थीन असणारी त्यांची शरीर असते, परंतु ह्या माणसाने त्याच्या केवळ सत्य बोलण्यामुळे सगळं जग सुधरून टाकलं. म्हणजे माझा उल्लेख ज्या ठिकाणी केला, यशवंतराववरती मी PhD केली. यशवंतराववरती संशोधन करत असताना यशवंतरावांच्या आईचे एक विधान माझ्या अभ्यासक्रमामध्ये आलं होतं. मला वाटतं त्यावेळेस महात्मा गांधींनी आपल्याकडं सत्याग्रह सुरू केली. त्याच दरम्यानच्या काळामध्ये यशवंतरावांचा शालेय अभ्यासक्रम चालू होता, परीक्षा जवळ आलेल्या होत्या आणि यशवंतरावांनी त्या आंदोलनामध्ये उडी घेतली. तर जेव्हा त्यांच्या आई यशवंतरावांशी बोलले की बाबा तुझी परीक्षा पण आलेली आहे, यशवंतरावांनी सांगितलं की बाबा मला ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेणं पण गरजेचं आहे, तर तेव्हा त्यांच्या आईचे जे उद्गार आहेत ते असे आहेत की बाबा तुझी परीक्षा महत्वाची आहे, परंतु महात्मा गांधीच्या आंदोलनाला मी नाही कसं म्हणू. हे वाक्य हे अधोरेखित करतं की राष्ट्रपिता महात्मा गांधींनी समाजातल्या सामान्य माणसाच्या मनामध्ये किती विश्वास संपादन केला होता, किती मोठं त्यांनी त्या ठिकाणी माणसांच्या मनामध्ये भर केलं होतं, हे ह्या गोष्टीवरून सिद्ध होतं. आणि म्हणून मी म्हटलं की बाबा महात्मा गांधींच्या विचाराबाबतीमध्ये मतभेद होऊ शकतात, परंतु त्यांच्या जीवन मूल्याबाबतीमध्ये कसल्या प्रकारचे मतभेद होण्याचं काही कारण नाही. आता तुम्ही एक साधं उदाहरण घ्या की बाबा सत्य बोलायला हवे, सत्य बोललेच पाहिजे. आता याला कोण कसं काय विरोध करू शकतो? करू शकत नाही. सत्य तुम्हाला बोलणं गरजेचंच आहे, आपण बोलत नाही हा भाग वेगळा, पण सत्य बोलणं हे अत्यंत महत्वाचं गरजेचं आहे. आणि सत्य जर नाही बोललं तर खूप मोठे प्रॉब्लेम आपल्यासोबत निर्माण होतात. मी पुढं एक जगामध्ये 75 वर्ष जो संशोधन चालणार आहे, कन्क्लूड करताना मी त्याचा रेफरन्स तुम्हाला देणार आहे, ते याच्याशी संबंधित आहे. जेव्हा महात्मा गांधींची हत्या झाली, त्या महात्मा गांधींच्या हत्येपूर्वी महात्मा गांधींवरती साधारणतः 11 हल्ले झालेले. मला वाटतं त्याच्यापैकी 8 हल्ले भारतात झालेले आहेत आणि 3 हल्ले परदेशामध्ये झालेले आहेत. तर महात्मा गांधींचं म्हणणं असं होतं किंवा मला मारून लोकांना काय मिळणार, आणि त्यांचं जे काही जीवन कार्य होतं, त्यांचं जे कार्य होतं ते समाजाच्या हितासाठी चालू होतं. म्हणून महात्मा गांधी एका ठिकाणी म्हणतात की बाबा मला आठवतंय की बाबा मी आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये माझी अशी एकही कृती कुठल्याही व्यक्तीविरोधामध्ये, कुठल्या समाजाच्या विरोधामध्ये आणि कुठल्याही राष्ट्राविरोधात मी केलेली नाही किंवा ती करण्याची मला गरज पण भागलेली नाही. जेव्हा गांधी म्हणाले किंवा मला मारून मिळणार काय, या वाक्याचा थोडा आपण वेगळ्या अर्थाने जर विचार केला, आणि गांधी त्यांची हत्या होण्यापूर्वी गांधीजी म्हणाले की मी 125 वर्ष जगणार आहे. परंतु दुर्दैवानं त्यांची हत्या झाली, पण तरीही गांधीजी आज एका वेगळ्या अर्थाने तुमच्या माझ्यामध्ये
जिवंत आहेत आणि ते खरोखर 125 वर्ष जगले नव्हे. आपण आता ही 152वी त्यांची जयंती साजरी करतो. म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी जगामध्ये गांधी 150 सबंध जगभर त्यांच्या विचाराचं पारायण झालं, त्यांच्या विचारांचा परामर्श घेतला, त्यांच्या विचारावरती चिंतन मंथन झालं आणि गांधी जिवंत आहेत याचं एक आणखी दुसरं उदाहरण मला आपल्याला द्यायचं आहे. तत्पूर्वी गांधीजींवरती जे हल्ले झाले होते, म्हणजे मी ह्याच्यासाठी त्याचा उल्लेख करतोय की गांधीजींचं व्यक्तिमत्व किती निर्भय होतं. आजच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला भयमुक्त जीवन ही अत्यंत काळाची गरज झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मध्ये माझं व्यक्तिगत मत आहे, अनेकांचे मतभेद असू शकतात, परंतु आम्ही शिक्षण क्षेत्रातली शिकल्या सवरलेली माणसं अत्यंत भित्रेपणाने वागत आहोत. कारण आपल्या समोर, आपल्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेल्या असताना, आपल्या समोर अत्यंत हुकुमशाही पद्धतीने काही गोष्टी चाललेल्या असताना, आपल्या समोर अन्याय अत्याचार चालू असताना सुद्धा आपण खरं बोलण्याचं धाडस दाखवत नाहीये. हे मला वाटतं तुमच्या माझ्या शिक्षण व्यवस्थेचा हा पराभव आहे. आणि मग गांधीजींवरती एवढे हल्ले झाल्यानंतर सुद्धा गांधीजींनी कधी त्यांना सिक्युरिटी घेतली नाही किंवा काही घेतली नाही. गांधीजींवरती पहिला हल्ला हा 25 जून 1934 मध्ये त्यांच्या गाडीवरती बॉम्ब हल्ला झाला होता. दुसरा त्यांचा पाचगणीमध्ये हल्ला झाला, बेलारे गुरुजींनी त्यांना त्याच्यातून वाचवलं होतं. तिसरा त्यांचा हल्ला सेवाग्रामच्या दारामध्ये झाला होता, हा 1944 आहे. नंतर 19 जून 1946 त्यांच्या गाडीचा घातपात करण्याचा प्रयत्न झाला. 20 जानेवारी 1948 बिर्ला हाऊसवरती हल्ला केला आणि 30 जानेवारी 1948 हल्ल्यामध्ये नथुराम गोडसे या मासू फिरवून त्यांची गोळ्या घालून हत्या केली. आता हे बघा, महात्मा गांधींची हत्या 30 जानेवारी 1948 झाली, म्हणजे महात्मा गांधींचं निधन झालं, महात्मा गांधींची हत्या झाली, महात्मा गांधी हे जग सोडून गेले. एवढं सगळं झालेलं असं आता महात्मा गांधींची हत्या झाली, आता काय शिल्लक राहिलं. परंतु तरी पण त्या प्रतिगामी ज्या शक्ती आहेत, ज्यांना प्रोग्रेसिव्ह विचार समाजामध्ये रुजू द्यायचा नाहीये, अशा शक्तींना आजही गांधींची भीती वाटते. म्हणून 30 जानेवारी 2019 पुन्हा एकदा भारतात महात्मा गांधींच्या पुतळ्याची हत्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही मंडळींनी केला, हा तुम्ही आम्हाला माहिती. म्हणजे गांधींची हत्या केल्यानंतरही पुन्हा त्यांची हत्या करावी वाटते. म्हणजे हे गांधी मरत नाहीयेत, गांधींचा विचार मरत नाहीयेत. आणि तुम्ही गांधीला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तर गांधी पुन्हा पुन्हा नव्या आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येत आहेत. आणि मित्रहो, गांधीजींचं खरं जर आपल्याला वैशिष्ट्य बघायचं असेल, सत्तेची जर आपल्याला ताकद बघायची असेल, अहिंसेची आपल्याला ताकद बघायची असेल, तर आज ज्या विचाराच्या मंडळीचा गांधी आणि गांधी विचाराला विरोध आहे, त्याच मंडळीला महात्मा गांधींची 150वी 152वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याची वेळ आलेली आहे. हे गांधींच्या सत्याचं आणि गांधींच्या अहिंसेचा हा विजय आहे, अहिंसेचा हा विजय आहे. आणि म्हणून जे म्हणतात की बाबा सत्य हे सत्य असतं, शेवटी कितीही गांधींना वेगवेगळ्या कारणांनी मारण्याचा प्रयत्न केला पण गांधीला आपल्याला मारता येत नाहीये. आणि म्हणून आता गांधींचा जयजयकार केल्याचं आपल्याला पुढे जाता येईल. महात्मा गांधीबद्दल अनेक समज गैरसमज आहे. आपल्याकडं अत्यंत खोटा इतिहास सांगितला जातो, आपल्याकडं अत्यंत खोट्या पद्धतीने इतिहासाचं पुनर्लोकन झालेलं आहे, लिखाण झालेलं आहे. म्हणून त्याचं सातत्यानं काही समाजातल्या पुरोगामी संघटना मागणी करतात किंवा इतिहासाचं पुनर्लोकन झालं पाहिजे, आणि ती गोष्ट खरी आहे. म्हणजे महात्मा गांधींची हत्या काय केली तर तुमच्या आमच्या समोर चित्र मांडलं जातं किंवा त्यांनी पाकिस्तानची फाळणी केली, पाकिस्तानला त्यांनी पैसे दिले. पाकिस्तानची फाळणी कधी झाली?
भारत देश 15 ऑगस्ट 1947 झाला. आणि मग मला सांगा, महात्मा गांधींनी फाळणीमध्ये पाकिस्तानला मदत केली किंवा मोठ्या प्रकारचा निधी त्यांना दिला म्हणून आम्ही गांधीची हत्या दिली, ह्याच्यातला खोटारडेपणा जर तुम्हाला बघायचा असेल तर मग 25 जून 1934 फाळणीचा विषय होता का? त्यावेळेस महात्मा गांधीवरती का हल्ला केला? आणि महात्मा गांधींवरती जे हल्ले झालेले त्याच्यामध्ये मेजॉरिटी हल्ले हे नथुराम गोडसे समर्थकांनीच केलेले. त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी तर नथुराम गोडसेच होते. म्हणजे तुम्हा आम्हाला नव्या पिढीला एक अत्यंत चुकीचा असा इतिहास सांगायचा, कशा पद्धतीने शिकवायचा, हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये चालू आहे. आणि हे रोखण्याचं काम तुम्ही आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम करते, खरं म्हणजे हे म्हणजे इथं काम आहे. तर ते लोकांना आपण सांगितलं पाहिजे, वस्तुस्थिती आपण लोकांना सांगितली पाहिजे. भलं ती मला पटत नसेल, परंतु आता माझ्या अंगामध्ये हा लायनिंगचा शर्ट आहे आणि उगाच याला ग्रीन शर्ट म्हणण्यामध्ये काहीच अर्थ नाही ना, तो लायनिंगचाच शर्ट आहे. एवढं साधं सोपं महात्मा गांधींचं जे काम आहे ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो. मित्र, आपण शेवटच्या 2 मुद्द्याकडे चाललेलो आहोत. महात्मा गांधी मी जसं म्हणलं हे एक अद्भुत व्यक्तिमत्व आणि आजच्या म्हणजे ह्या 152 वर्षांनंतर सुद्धा आपल्याला महात्मा गांधी पुन्हा एकदा नव्याने समजून घ्यावे लागणार आहे. नव्हे ते आपण समजून घेतलं पाहिजे असं ठाम प्रतिपादन मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. त्याचं कारण असं आहे, आपल्याकडे माहिती अधिकार कायदा 2005 ला आला. तसा तो अगोदर तसा 2000 मध्ये आला, परंतु त्याचा अमेंडमेंट होऊन 2005 ला आला. हा माहिती अधिकार कायदा जो आहे याचा जो बेस आहे, जो गाभा आहे, तो महात्मा गांधींच्या विश्वस्त संकल्पना सांगणारा. कसा तर महात्मा गांधी काय म्हणतात, आपल्याकडे येणारे नागरिक हे फार मोलाचे आहेत. नागरिक हे आपल्यासाठी नसून आपण त्यांच्यासाठी आहोत. नागरिक हे आपल्या कामामध्ये व्यत्यय नसून ते आपल्या कामाचा गाभा आहे. नागरिक कोणी परके नसून ते खऱ्या अर्थाने आपले आधारस्तंभ आहेत. त्यांना माहिती व कल्याणकारी सेवा पुरवून आपण उपकार करत नाहीत, तर सेवा करण्याची संधी देऊन तेच आपण सर्वांना आपल्या सर्वांना उपकृत करत आहे. बघा, हे जे महात्मा गांधींचं स्टेटमेंट आहे, हे जे महात्मा गांधींचं विधान आहे, हे जे महात्मा गांधींचा विचार आहे, हा महात्मा गांधींच्या विश्वस्त ही जी काही संकल्पना आहे त्याला रिप्रेझेंट करतोय. आता महात्मा गांधींनी त्या काळामध्येच सांगितलं किंवा तुम्ही सामान्य माणसाची जपणूक करणं आणि सामान्य माणसाची सेवा ही आपल्याला ते उपकार करतायत. आपण त्यांच्यावर काही उपकार करत नाही, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आपण एखाद्याचं छोटं मोठं जरी काम केलं तर त्याला 100 वेळेस सांगतो, तुझं काम मी केलं बरं का, तुझं माझ्यामुळे झालं बरं का, तुझं याच्यामुळे झालं बरं का. अरे तुम्ही आम्ही पगार घेतो, कशासाठी पगार घेतो? म्हणजे सॉरी टू से सरनाईक सर आणि नायकवडे सर, तुम्ही मला माफ करताल की आपल्याकडे सेवा गौरव नावाचा एक प्रकार आहे. आता मला सांगा, पगार घेऊन कसला सेवा गौरव हो? आपण पगार घेतो आणि पुन्हा रिटायर झाल्यानंतर आपला सेवा गौरव करून घेतो, हे काही म्हणजे पटणारं नाहीये. आता आपल्याकडे काही प्रथा आहेत, आलेल्या आहेत. म्हणजे एखाद्याने छानपैकी पगार घ्यायचा, छानपैकी नोकरी करायची आणि रिटायरमेंट झाल्यानंतर पुन्हा सेवा. पगार घेऊन सेवा होत नाही. सेवा करण्यासाठी तुम्हाला निश्चित वेळ द्यावा लागतो. सेवा करण्यासाठी तुम्हाला लोकांच्या प्रश्नासाठी झगडावं लागतं. सेवा करण्यासाठी तुम्हाला सत्याची बाजू घेऊन उभा राहावं लागतं. परंतु दुर्दैवानं ते आपल्याकडं होत नाहीये. हा आता आजच्या परिस्थितीचा तो भाग झालेला आहे. म्हणून महात्मा गांधी ही जी काही संकल्पना आहे ती पुन्हा पुन्हा एकदा नव्यानं समजून घेणं हे मला काळाची गरज वाटतं. स्वराज्याच्या संकल्पनेबद्दल सुद्धा गांधीजी बोललेले आहेत. त्यांचं स्वराज्याचं सुद्धा स्वप्न म्हणजे इंग्रजांच्या हातून सत्ता घेणं किंवा इंग्रजांना देशाच्या बाहेर काढणं
एवढंच सीमित महात्मा गांधींचा उद्देश नव्हता. महात्मा गांधींची जी स्वराज्याची कल्पना आहे त्याच्यामध्ये ते सांगतात की काही अल्प लोकांच्या हाती सत्ता देऊन स्वराज्य साकार होणार नाही, तर तेव्हा सत्तेच्या दुरुपयोगाला विरोध करण्याचे सामर्थ्य सर्व जनतेमध्ये येईल, तेव्हाच खरे स्वराज्य साकार होईल. बघा किती साधा, सोपा आणि सुंदर विचार आहे. आज तुमच्या माझ्या समोर एखादं सत्य घडत असताना सुद्धा मी त्याला विरोध करतो का? एखादा दुसरा अपवाद पडला तर उत्तर नाहीये. सत्य आपल्या समोर घडत असताना सुद्धा आपण किंवा जिथं सत्तेचा दुरुपयोग होतो त्या ठिकाणी विरोध करायला सुद्धा आपण कचरतो. हे आजचं समाजातलं वास्तव आहे. आणि म्हणून गांधीजी म्हणतात की बाबा मला स्वराज्य कसं हवं आहे, तर तेच मला स्वराज्य असं हवं आहे की जेव्हा इथला सामान्य माणूस हा मुक्त होईल, सामान्य माणूस चुकीच्या ठिकाणी विरोध करण्याची क्षमता त्याच्यामध्ये जेव्हा निर्माण होईल, तेव्हा खऱ्या अर्थानं स्वराज्य आपल्याला या ठिकाणी दिसेल. मी तुम्हाला म्हटलं होतं किंवा 30 मिनिटांमध्येच आपल्याला संपवायचं आहे. बोलण्यासारखं खूप आहे. गांधीजी आपण सांगत बसलो तर आपल्याला वर्षानुवर्ष सुद्धा पुरणार नाहीयेत. गांधीजींचा प्रत्येक शब्द, त्यांची प्रत्येक कृती आपल्याला विचार करायला लावते. मित्रांनो, मी खरं सांगतो तुम्हाला, गांधीजी वाचताना भीती वाटते. एवढा माणूस हा इतका निर्मळ, इतका स्वच्छ, म्हणजे माझी भूमिका तुम्हाला पटली नाही तर तुम्ही मला जेवढा प्रखर विरोध करता येईल तेवढा विरोध करा. लोकांनी त्यांना महात्मा पदवी दिली आणि महात्मा गांधी म्हणतात किंवा मला ते वेदना नाही आहे. लोक तर आता म्हणतात लावा आमच्या पुढं अमुक लावा, तमुक लावा, सहकार महर्षी लावा, शिक्षण महर्षी लावा, आणखी कुठले भूषण लावा, अमुक लावा, तमुक लावा. आणि हा माणूस एवढं मोठं काम करून लोकांनी बहाल केलेली पदवी सुद्धा त्या माणसाला बोचते आहे. म्हणजे हे गांधी प्रकरण फार वेगळं आहे. हे महात्मा गांधी समजून घेणं जेवढं सोपं आहे तेवढं महात्मा गांधी प्रत्यक्ष अंमलात आणणं हे मात्र महान कठीण काम आहे. मित्रहो, मी शेवटच्या मुद्द्याकडे येण्याच्या अगोदर मी तुम्हाला अगोदर बोललो होतो की महात्मा गांधींचं जीवन, महात्मा गांधींनी त्यांच्या जीवनामध्ये दिलेले विचार, महात्मा गांधींनी त्यांच्या जीवनामध्ये केलेल्या कृती किंवा एकूणच महात्मा गांधींचं जीवन आपण खऱ्या अर्थाने जर समजून घेतलं तर माझं व्यक्तिगत असं मत आहे की आपण फार चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकतो, आपण विपत्तीचं जीवन जगू शकतो, आपण चांगल्या प्रकारचं स्वास्थ्य जगू शकतो. म्हणजे महात्मा गांधींनी आधी आरोग्याच्या संदर्भामध्ये स्वतःच्या आरोग्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयोग केलेले आहेत. हे आपण महात्मा गांधींच्या आरोग्याविषयी विचार वाचले, शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांची तेच आली, त्या सगळ्या गोष्टी आहेत. ते महात्मा गांधींनी प्रत्येक गोष्ट ती अगदी मुळासुद्धा ती समजून घेतलेली आहे, प्रत्यक्ष अंमल तिथं केलेला आहे. आणि मग महात्मा गांधींनी जे सांगितलं आपल्याला 152 वर्षापूर्वी, ते आपण ऐकलं नाही, आपण ऐकत नाही. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, मी त्याला रिलेट करतोय. एक आपल्याकडे द ग्रँड स्टडी म्हणून एक खूप मोठं संशोधन झालेलं आहे. नाही पडे सरांना कल्पना असेल की हे संशोधन जगभरामध्ये साधारणतः लगातार 75 वर्ष चाललं. किती वर्ष? 75 वर्ष लगातार चालणारं संशोधन हे जगातलं सगळ्यात मोठं संशोधन. आणि या संशोधनाचे निष्कर्ष काय आहेत हे थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की याच्यामधला ह्या संशोधनाचा निष्कर्ष आहे, नंबर 1 निष्कर्ष आहे की आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर आर्थिक यशाचं गणित IQ वर अवलंबून नसून ते तुमचा अन्य व्यक्तीची कशी नाती जोपासता यावर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये तुमच्या सहकार्यासोबत कशी नाती जपता, त्यांच्यासोबत भांडता का, त्यांचा द्वेष करता का, त्यांच्या उफाळ्या पाकळ्या करता का, त्यांना नावं ठेवता का,
त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करता का? तुमच्या कामाला नाही आले म्हणून त्यांना नाव ठेवता का? तर हे संशोधन सांगतं की बाबा तुम्ही इतरांशी, तुमच्या सहकार्यांशी नातेसंबंध कसे जोडता, हा एक निष्कर्ष आहे. दुसरा त्याच्यातला एक निष्कर्ष आहे की आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर जे काही लाभलेले नाते आहेत, तर त्याचे संबंध तुम्ही कसे जोडता. तिसरं त्याच्यामधला निष्कर्ष आहे की ताणतणावामध्ये तुम्ही लोकांना ताणतणाव वाढवण्यासाठी मदत करताय, तर मी तुमच्या सोबत आहे असं सांगता. आणि नाते जोपासणं म्हणजे गोड बोलणं नव्हे, किंबहुना बऱ्या वाईट कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या क्षमता आणि मर्यादाचं वास्तव भान असणं, त्यातला हा फार मोठा भाग आहे. तुमच्या मर्यादा आणि वास्तव, मी जसं अगोदर तुम्हाला सांगितलं किंवा माझ्या अंगामध्ये हा लाईनिंगचा शर्ट, हे वास्तव आहे. नाही हे तो शर्ट आहे, हे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. आणि तुमच्या मर्यादा, जे महात्मा गांधींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की मी अतिशय माझ्या व्यक्तिमत्वाच्या खूप मर्यादा आहे. म्हणजे महात्मा गांधींना जे बी काही वाटले ते त्यांनी अतिशय स्पष्ट आणि स्वच्छपणाने सांगितलेलं आहे. जग काय म्हणत याचा त्यांनी विचार केलेला आहे. आता हे जे मी तुम्हाला आता 3-4 निष्कर्ष सांगितले ते खूप निष्कर्ष आहेत, पण 3-4 निष्कर्ष जे सांगितलेले आहेत हे निष्कर्ष जेव्हा माझ्या वाचण्यात आलं, हे 75 वर्ष सलग चाललेलं संशोधन जेव्हा माझ्या वाचण्यात आलं आणि मी जेव्हा गांधीजी वाचू लागलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की गांधीजींनी तर आपल्याला 150 वर्षापूर्वी सांगितलं. मग आता गांधीजींनी जी गोष्ट 150 वर्षापूर्वी तुम्हाला आम्हाला सांगितली, त्याच्यावर तुम्ही 75 वर्ष संशोधन करता. गांधीजींनी सांगितलं ना की तुम्ही लोकांसोबत कसं वागायचं, तुम्ही खोटं बोलले प्रॉब्लेम कसे निर्माण होता, तुम्ही एकामेकाचा द्वेष जर केला तर स्वतःच्या शरीरावरती कसा परिणाम होतो किंवा काय होतो, हे सगळं गांधीजींनी त्यांच्या जीवनामधनं आणि त्यांच्या वेगवेगळ्या विचारामधनं तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. आणि हेच गांधीजींचा विचार किंवा गांधीजींनी स्वतःवर केलेले प्रयोग हेच द ग्रँड स्टडी मधून पुढे आलेले आहेत असं माझं मत आहे. आणि म्हणून या आजच्या संवादाचा, या व्याख्यानाचा समारोप करताना मी तुम्हाला एवढंच सांगेन, गांधीजी पुन्हा 152 वर्षानंतर ही समजून घेण्याची आवश्यकता. गांधीजी 100% नाही, किमान 1% म्हणतो मी, 1%. तर नाही पडे पर्सेंट आपण 1% बी गांधीजी व्यक्तिगत जीवनामध्ये अवलंब करायचा प्रयत्न केला तर आपलं समाजाचं, देशाचं, राज्याचं, विद्यार्थ्यांचं आणि आपल्या सहकार्याचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. आपण सर्वांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्तानं मला जे सुचलं, मला जे पचलं ते मी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. मला वाटतं हा आपल्याला आवडेल नाही आवडेल मला माहीत नाही, परंतु या ठिकाणी प्रामाणिकपणे काही गोष्टी सांगायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि महात्मा गांधीच्या जीवनातल्या किमान काही गोष्टी, 100% नाही, किमान काही गोष्टी त्या करायचा आपण सर्वजण मिळून आजच्या या त्यांच्या 152 जयंतीच्या निमित्तानं आपण करूया. असंच व्यक्तिमत्व लालबहादूर शास्त्रींचं सुद्धा होतं. त्यांचं सुद्धा जीवनामध्ये लालबहादूर शास्त्रींनी जे काही आदर्श उभा केलेले, सगळे आदर्श जर आपण उभा केलं तर उद्या लोक आपल्याच जयंती आणि उत्सव साजरा करतील. त्याच्यामुळे किमान आपण 1-2 आदर्श तरी आपल्या जीवनामध्ये स्थापन करायचा प्रयत्न करूया असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा आदरणीय राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री आणि मुक्तानंद स्वामी यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो. आणि महाविद्यालय, मुक्तानंद महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, त्यांचे सर्व सहकारी आणि तुमच्या संयोजन समितीचे सर्व सहकारी
यांनी मला आवर्जून आपल्यासोबत महात्मा गांधी या विषयावरती संवाद साधायची संधी दिली, त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी सांगितल्याप्रमाणे माझ्या वेळेमध्ये थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir. Thank you for your speech and sharing your thoughts on Rashtrapita Mahatma Gandhi. While going through your thoughts and speech, we learn the basic thought which is just expressed and utilized in Mahatma Gandhi in his whole life. That was truth and non-violence. And going through your speech, you mentioned the example from the life of Yashwantrao Chauhan. Through that example, we come across that how in that period everyone was involved in the revolution which was created, planned, and executed by Rashtrapita Mahatma Gandhi. And through that incident and example, we come across that the situation and mind setup of Yashwantrao Chauhan underlined the status of Mahatma Gandhi's national figure. He is a national father figure. That underlined in detail. Then another. Dear sir, you mentioned through your speech, Gandhiji is really alive. We can experience, as we experienced in 2010-11 when that revolution was there. भागिले. Yes. Yes. Toward the end. I'm just concluding, sir. There is one very important point which is mentioned by the speaker. The research which was going on for 75 years, and the values which come out through that particular research, that was completely equivalent to the thoughts and values which are used by Mahatma Gandhi in his own life. And just that mention you expected from this listener some very special thing to accept at least 1% of values of all our values which are created by Mahatma Gandhi. Yes, we all listener assure today to you that we will definitely and surely will try to accept and inculcate in our behavior the values which are created by Mahatma Gandhi. Now, without delay, I know very well the value of time. As sir mentioned, I kindly request to the principal of our college, Honorable Dr. Madhusudan Sarnaik sir, to give his presidential address here to all of us. Thank you, sir. करनाईक सर. Yes. नमस्कार. मुक्तपणे बोला. आजच्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व सन्माननीय माजी भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या आज बर्थ ॲनिव्हर्सरी निमित्त आज आपण सगळेजण इथं आपले सन्माननीय व्याख्याते, माझे स्नेही श्रीयुत गांधीवादी विचारवंत श्रीयुत उल्हास उडानजी यांचे व्याख्यान आपण ऐकलेलंच आहे. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्राचार्य, प्राध्यापक, माझे स्नेही आणि इतर सर्वजण आणि श्रोते, मी आपला जास्त वेळ या आजच्या अध्यक्षीय समारोपामध्ये घेणार नाहीये. या कार्यक्रमामधून जे आपल्याला विचार घ्यायचे आहेत ते अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आजच्या भाषणामध्ये माझे स्नेही उडान सर यांनी जी सांगितलेली बाब अत्यंत महत्त्वाची होती की गांधीजींची हत्या झाली आहे
परंतु गांधी विचारांची हत्या होणं अशक्य आहे. आणि जर या जगाला पुढे न्यायचं असेल, पुढे जायचं असेल, आज आपण पाहतोय अफगाणिस्तानात घेतलं, आफ्रिकन कंट्रीज जर घेतल्या, आपण येमेन घेतलं, सुदान घेतलं किंवा जगातली बरीचशी राष्ट्र घेतली, तर आपल्याला असं दिसून येईल की इथे यादवी सदृश्य परिस्थिती निर्माण होते का? इथे महिलांवर अत्याचार होत आहेत का? तर आपल्याला उत्तर अफर्मेटिव्ह द्यावं लागेल, होय म्हणून द्यावं लागेल. आणि जर अशा बाबतीमध्ये आज सुद्धा आपण जगाचा विचार केला, आपले महात्मा गांधीजींचं जे अहिंसेचं होतं त्याची त्या काळापेक्षा आजच्या काळामध्ये आपल्यालाच नव्हे तर जगाला या नॉन व्हायलन्सची अत्यंत महत्वाची अशी गरज निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे जसं उडान सरांनी सांगितलं की आपल्या पुढे खरे गांधी यायला पाहिजेत, गांधींचे खरे विचार या नव्या पिढीला, नव्या पिढीपर्यंत जायला पाहिजेत, जे एक कोट्यावधी लोकांपुढे, तरुण पिढी पुढे एक चित्र असं उभं करत गेलेले आहेत किंवा व्हायला लागलेलं आहे की गांधीजींची हत्या ही उडान सरांनी सांगितलं की ही ज्या वेळेला झाली त्यावेळेला पाकिस्तानची फाळणी झालेली होती, त्यांना पैसे दिल्यामुळे झाली. परंतु हरण सांगितलंय की त्याच्या वेळेला 4 वेळेला त्यांच्या हत्येचे प्रयत्न झालेले होते, त्यावेळेला पैसे हे काही दिलेले नव्हते भारताने पाकिस्तानला. म्हणजे हा जो विचार आहे गांधी विचारांना दाबणारा, अहिंसेला दाबणारा, त्या विचाराच्या विरुद्ध आज सगळ्यांनी एका वैचारिक ताकदीनं उभारायची मला वाटतं आज फार मोठी गरज निर्माण झालेली आहे. आणि त्या दृष्टीनं आज जे श्रोते आहेत त्यांनी हे विचार सर्वसामान्यांपर्यंत, सर्वांपर्यंत नेणं अहिंसेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि आजच्या या भाषणातून आपल्याला हेच घ्यायचं आहे की नुसतं बोलणं सोपं आहे, परंतु गांधीजींच्या विचारावर, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर जीवनात, कृतीत, आचरणात आणणं हे अत्यंत अवघड बाब आहे. परंतु ती आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून चालू करू शकतो आणि जेवढं शक्य आहे तेवढं आपण आचरणात आणू शकतो. त्याचंच एक बाब म्हणून आठवड्यातून आपण 1 दिवस जर खादीचा कपडा वापरला तर एक चांगल्या पद्धतीची लक्षात आठवण आपल्याला गांधीबद्दलचे हे विचार पुढे न्यायचे आहेत. आणि त्या दृष्टीने आपण या बाबीमध्ये प्रयत्नरत राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरे सुद्धा आपले जे मोठे नेते होते, ज्यांनी आता नायकवाडे सरांनी सांगितलं की त्यांचं स्लोगन होतं जय जवान आणि जय किसान, तर याच दृष्टीने त्यांच्यात आणि गांधींमध्ये सुद्धा एक फार मोठा साम्य म्हणावं लागेल आपल्याला. जीवनशैली पाहिली तर अत्यंत जीवनामध्ये राहण्यात साधेपणा. आज आपण पाहतो की सुशिक्षित असला तो नोकरी करणारा असो किंवा व्यवसाय करणारा, ही एक चांगली गाडी कोणती, त्यातलं चांगलं हे काय आहे, खर्चिक गोष्टी कोणत्या आहेत, त्या गोष्टीकडे, अहिक गोष्टींकडे लोक जास्त प्रमाणात ओढल्या चाललेले आहेत. त्या बाबतीत सुद्धा आपल्याला विचार करणं हे आवश्यक आहे. आपले समाधानी असणं छोट्या गोष्टीत सुद्धा हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या कामावर प्रामाणिक राहणं हे सुद्धा तेवढंच आपल्याला आवश्यक आहे. आणि या दृष्टीने आपण जे राष्ट्रीयत्व जोपासतोय त्यात या विचारांची वाढ हे महत्वाचा भाग आहे. आपल्या महाविद्यालयाच्या विनंतीला मान देऊन उल्हास उडान सर, प्राचार्य नायकवाडे सर आणि सर्व मुक्तानंद महाविद्यालयातील तर आहेत, इतरही लोक याच्यात उपस्थित झाले. याच्याच बरोबर लासूर महाविद्यालयातूनही सगळेजण याच्यात सहभागी झाले. त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. Thank you, sir. Thank you very much, sir. The mentions are same
to accept and inculcate all thoughts which are created by Mahatma Gandhi. And also there is a similarity between Lal Bahadur Shastri's life behavior and thoughts. Those also are today's need. Everybody should accept and inculcate in his or her behavior. We are right at the conclusion of the program, we have to say. Now, right here, I would like to express my vote of thanks to all of you. Right at the very beginning, I am thankful to Dr. Madhusudan Sarnaik sir, principal of Sri Muktanand College, for being present and expressing his presidential address to all of us in the program. I am also thankful to the Honorable Dr. S.D. Naikwade sir, principal, Chhatrapati Shahu Arts Commerce Science College, Lasur Station. I am also thankful to Honorable Dr. Ullas Udan sir, as a Gandhi thinker and speaker, being present here and expressing, sharing all his thoughts or Gandhi thoughts. Now, I am thankful to Honorable Dr. Vaishali Bagul ma'am, Vice Principal, Muktaran College, Dr. B.T. Pawar sir, Vice Principal, Sri Muktaran College, Dr. Vishal Aire sir, Vice Principal, Chhatrapati Shahu Arts Commerce Science College, Lasur Station, Dr. Hariram Satpute sir, Supervisor, Sri Muktaran College. I am thankful to Dr. V.B. Jadhav sir, IQSC Head, Sri Muktaran College, Dr. D.T. Holkar sir, IQSC Coordinator, Chhatrapati Shahu Arts Commerce Science College. And I am also thankful to all professors, all participants who participated in this program, not in this online program, but also we had sent to all of you a online form, online Google format form. And we are happy, we are so glad that near about 300 participants registered, fill that form, and we have their information. We will try in upcoming 15 days or minimum in 8 days, we will try to make their e-certificate and send via their emails. So it's a grand success of this one-day online lecture program. And I am also thankful to all member of our special day celebration committee who helped to make successful this online lecture. And finally, I'm really thankful to each and everyone, one and all, who contributed to make this program successful. So right now here, I also declare, with the permission of the chairman of this program, that this program comes to end right here. Thank you. Thank you very much. Thank you to all of you. हेलो किरण सर जी, आवाज आ रही मेरी? हाँ, यस यस यस, आ रही है सर फीडबैक लिंक का प्रावधान है सर जी? yes yes yes. Also, I would like to tell to all participants that we are preparing that feedback form, creating it on Google, and when we will create it, at the same time we will send it that to your email ID. Okay, is there any problem you can share? Clarify. We will send, sir. We will send. Okay, don't worry about it. Certificate, you will get the certificate. You are attending it. Don't worry. उल्हासराव, धन्यवाद, खूप धन्यवाद. सर थँक्यू तुमच्या सगळ्या मंडळीचे खूप खूप आभार.
येस येस चला नाईकवाडे सर थँक्यू ओके वी विल एंड Thank you. आयुष्याचं सुख कशात आहे माहित नाही चेहऱ्यावरचा भाव